तर आज आपण जास्त पसारा न घालता अतिशय सोप्या पद्धतीने अगदी झटकीपट ही मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार उपवासाची इडली बनवून तयार केलेली आहे। तुम्हाला सुद्धा अशी हलकी फुलकी जाळीदार मऊ लुसलुशीत इडली बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। उपवासाची इडली बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी भगर 2 ते 3 वेळा पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर भगर पाण्यामध्ये पूर्णपणे बुडेल इतपत पाणी मी यामध्ये घातलं आणि हिला 2 तासासाठी असंच भिजत ठेवलेलं होतं। त्यानंतर बघा भगर छान अशी भिजलेली आहे। त्याचबरोबर पाव वाटी साबुदाणा मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर साबुदाण्यावरती अर्धा इंच पाणी शिल्लक राहील इतपत पाणी ठेवून साबुदाणा देखील मी भिजवून घेतलेला आहे। तर या इथे आपली वरई आणि साबुदाणा छान असा भिजलेला आहे। आता हे दोन्हीही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि मिक्सरवर फिरून याची बारीक अशी पेस्ट तयार करायची। तर त्यासाठी बघा इथे मी वरईमधलं पाणी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे। फक्त वरई आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे, यामध्ये पाणी घालायचं नाही, नाहीतर आपलं इडलीचं जे बॅटर आहे किंवा पीठ आहे ते सैलसर होईल। तर पाणी यातलं पूर्णपणे काढून घेतलं आणि फक्त वरई मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली आणि सोबतच आपल्याला साबुदाणा देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे। ज्या वाटीने मोजून इथे मी वरई आणि साबुदाणा घेतलेला होता त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी दही देखील घेतलेलं आहे। तर दही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं। आता सोबतच आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय आणि आता यामध्ये पाणी न घालताच हे मिक्सरवर फिरून आपल्याला बारीक वाटून घ्यायचंय। तर बघा पाणी न घालताच हे मी असं मिक्सरवर फिरून छान असं अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे। वरई आणि साबुदाणा व्यवस्थित भिजलेला असल्यामुळे याला वाटायला फारसा वेळ लागत नाही, अगदी पटकन याची स्मूथ अशी पेस्ट बनून तयार होते। आता याला आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि आता यानंतर आपण इडली सोबत खाण्यासाठी चटणी तयार करून घेणार आहोत आणि त्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 छोटी वाटी ओल्या नारळाचे तुकडे काढून घेतलेले आहेत। सोबतच 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि आता यामध्ये आपल्याला 1 वाटी दही घालायचं आहे। दही जास्त आंबट घेऊ नका, ताजं आणि फ्रेश दही आपल्याला इथे घ्यायचंय। सोबतच आपण यामध्ये 1 हिरवी मिरची घालून घेऊया। चटणी तुम्हाला कितपत तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण ठरवू शकता। आता यानंतर चवीपुरतं यामध्ये मीठ घालून घ्यायचंय आणि याला आपल्याला मिक्सरवर फिरून घ्यायचंय। गरज असेल तर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आणि पाणी घालून मिक्सरवर फिरून अशा पद्धतीने बघा बारीक अशी आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे। तर इथे मी ही चटणी वाटून तयार केलेली आहे। याला आपण एका दुसऱ्या वाटीमध्ये काढून घेऊ। आता जर का तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर या चटणीवरती तुम्ही तूप आणि जिऱ्याची फोडणी घालू शकता किंवा अशीच बिना फोडणीची चटणी देखील खायला खूप छान लागते। आता यानंतर हे जे इडलीचं बॅटर किंवा आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला इनो घालायचं आहे। तर इनोचं इथे मी 1 सॅचेट घेतलेलं आहे, ते संपूर्ण सॅचेट किंवा पॅकेट यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि इनो घातल्यानंतर आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। इडली बनवायला घेण्याआधी फक्त 1 मिनिटभर अगोदर आपल्याला यामध्ये इनो घालायचं आहे। खूप जास्त वेळ इनो घालून हे बॅटर आपल्याला असंच ठेवायचं नाही। तर बघा इनो घातल्यानंतर हे मी छान असं फेटून घेतलंय आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता हे जे बॅटर आहे ते अगदी दुप्पट फुललेलं आहे आणि यावरती छान असे बबल्स देखील आलेले आहे। जाळीदार आणि मौसूद इडली होण्यासाठी हे असंच टेक्स्चर किंवा असंच बॅटर आपल्याला हवं आहे। आता लगेचच आपण इडली बनवायला घेऊयात। आज आपण इडलीच्या कुकरमध्ये न बनवता कढईमध्ये बनवणार आहोत आणि त्यासाठी इथे मी 2 प्लेट्स घेतलेल्या आहेत। आता या प्लेट्सला आपल्याला तूप किंवा तेलाने असं ग्रीस करून घ्यायचंय, म्हणजे मग आपली इडली जी आहे ती प्लेटला चिकटणार नाही। यानंतर आपण प्लेटमध्ये इडलीचं बॅटर काढून घेऊ। प्रत्येक वेळेस इडलीचं बॅटर प्लेटमध्ये घालताना खालीवर करून हलवून घ्यायचं। तर 1 पळीभर इडलीचं बॅटर मी या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। खूप जास्त बॅटर यामध्ये घालू नका, नाहीतर इडली जाडसर होईल आणि व्यवस्थित न शिजल्यामुळे ती आतमध्ये कच्ची राहील। तर दोन्ही प्लेटमध्ये 1 पळी असं करून मी बॅटर काढून घेतलेलं आहे। याला हलकंसं टॅप करून घ्यायचं, म्हणजे मग बॅटर यात व्यवस्थित सेट होईल। यानंतर आपल्याला इडली वाफवून घ्यायची आणि त्यासाठी इथे बघा मी कढईमध्ये अगोदरच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। कढईमध्ये इथे मी 1 स्टँड ठेवलेला आहे। या स्टँडवर आपल्याला ही जाळीची प्लेट ठेवायची आहे आणि या प्लेटवरती आपण इडलीचं बॅटर घातलेल्या ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या ठेवून देणार आहोत। तर गॅस मध्यम करायचा आणि यावरती झाकण ठेवून
मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनिटासाठी इडली आपल्याला वाफवून घ्यायची आहे. 2 मिनिटानंतर यावरचं झाकण काढून बघितलं तर बघा इडली जी आहे ती छान अशी वाफवली गेलेली आहे. यावरती तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी जाळी आलेली आहे. याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. यावरूनच लक्षात येते की इडली छान अशी जाळीदार बनून तयार झाली आहे. तर या दोन्हीही प्लेट आपल्याला कढईमधून बाहेर काढून घ्यायच्यात आणि याला पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. इडलीच्या दोन्हीही प्लेट्स कढईमधून बाहेर काढून याला पूर्णपणे थंड करून घेतलं. आता याला आपण प्लेट्समधून काढून घेऊ. तर सुरुवातीला सुरीच्या मदतीने इडलीच्या अशा कडा मोकळ्या करून घ्यायच्या, म्हणजे मग इडली पटकन निघते. इडली डिमोल्ड करताना या प्लेटला वरच्या बाजूने असं हलकंसं टॅप करायचं, म्हणजे मग इडली पटकन प्लेटमधून बाहेर निघते. तर बघा मस्त अशी आपली मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशी ही उपवासाची इडली या ठिकाणी बनून तयार झालेली आहे. आणि आता अशाच पद्धतीने आपण शिल्लक राहिलेल्या मिश्रणाच्या देखील इडल्या तयार करून घेणार आहोत. आणि या इथे ही इडली तुम्ही बघू शकता किती मऊ लुसलुशीत आणि हलकी बनून तयार झालेली आहे. याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. खूप छान असं टेक्स्चर या इडलीला आलेलं आहे आणि जाळीदार इडली अशी बनून तयार झालेली आहे. मस्त मऊ लुसलुशीत झालेली आहे. उपवासाच्या दिवसांमध्ये साबुदाणा खिचडी खाऊन तुम्हाला जर का कंटाळा आला असेल आणि काहीतरी पोटभरीचा फराळ हवा असेल तर ही उपवासाची इडली तुम्ही नक्की बनवू शकता, कारण ही बनवायला फार सोपी आहे आणि खायला देखील खूप छान लागते. तर असा हा हलका फुलका उपवासाचा फराळ तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.